नमस्कार, सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। सांगलीतील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असणाऱ्या आर्यन फाउंडेशनच्या वतीनं आज श्री गणेश भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते सदर प्रसादाचं वाटप करण्यात आलं। यावेळी राजेश नाईक यांच्यासह अध्यक्ष संदीप आपटे, नंदकुमार मुळीक, शामराव शिंदे, अशोक मुळीक, मोहन गायकवाड, उदय नाईक, दत्तात्रय मुळीक, विश्वास केसरे आदींसह इतर अनेक कार्यकर्ते आणि गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। गणपतीत्सव हा साजरा केला जातो प्रत्येक वर्षी ग्रामीण भागातले जे उत्सव असतो, उत्सवाच्या दिवशी 5व्या दिवशी ग्रामीण भागातून लोक इकडे येत असतात। त्यांच्यासाठी गणपतीचा एक महाप्रसाद म्हणून अल्पोपहार आम्ही सर्व ग्रामीण भागातले तसेच सांगली शहरातले गणेश भक्त भाविक जे येतात त्यांच्यासाठी आम्ही हा अल्पोपहाराची व्यवस्था केलेली असते। लांबून आलेले असतात, लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना थोडासा अल्पोपहार आणि पाण्याची सोय आम्ही केलेली असते। कार्यक्रम सुद्धा राबवले जातात। आता दिवाळी जवळ येत आहे, दसरा महोत्सव फार मोठ्या प्रमाणात आम्ही आर्यन फाउंडेशनच्या वतीनं साजरा करतो। तसेच रक्तदान शिबिर, तुम्हाला सांगतो ग्रंथालय, आतमध्ये ग्रंथालय आहे, पुन्हा मोफत औषधाचं आम्ही वाटप करतो। जे मेडिकल बँक आम्ही आज स्थापन केलेले आहे। या आर्यन फाउंडेशनच्या मार्फत विविध कार्यक्रम आम्ही राबवले जातात। आता आर्यन फाउंडेशनच्या वतीनं धन अमृत नागरी सहकारी पतसंस्था आम्ही स्थापन केलेली आहे। या पतसंस्थेच्या मार्फत गोरगरीब नागरिकांना आम्ही आर्थिक मदत त्या ह्याच्यातून केली जाते। प्रत्येक वर्षी 10वीत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही गणवेश आणि पुस्तक संच आम्ही देतो। अपंगांना सायकली वाटप केली जातात आमच्या धन अमृत पतसंस्थेमार्फत। असे विविध कार्यक्रम यामार्फत आता या ठिकाणी हा कार्यक्रमाचा उपस्थित म्हणून आमचे खासदार माननीय विशाल पाटील साहेब येत आहेत। त्यांच्या हस्ते आम्ही परत हे खाऊ वाटप करणार आहे।